जयपूरमध्ये सीजेपी गेली आणि त्यांना बीजेपीच्या गुंड्यांनी मारलं. हे सीजेपीचं काय झालं माहिती आहे का? घरात काहीही कांड झालं, यांच्या घरात कोणी जन्मलं तरी ते म्हणणार आहेत की बीजेपीमुळे जन्मलं. यांच्या घरात काही चोरी झाली, एक बाजूचा चोरी केला तरी म्हणणार आहेत की ते बीजेपीने चोरी केली. हे खूप झालं यांचं एक नरेटिव्ह पसरवणं खूप झालं. मला सांगा, त्या गाववाले समोर येऊन म्हणाले, तुम्ही हे व्हिडिओ बघा. स्कूल के मुद्दे को नहीं बढ़ाना चाहते, राजनीतिक मुद्दा नहीं बढ़ाना चाहते. हमारे स्कूल के लिए पैसा पास हो चुका है, हम ग्रामीण शिक्षा में बना लेंगे स्कूल. हमने पहले मंदिर बनाया था, जो शिक्षा का मंदिर है वो भी बना लेंगे. हम किसी पार्टी से जनता कांग्रेस पार्टी से हमारा कोई समर्थन नहीं चाहिए. और हम ऐसी पार्टी के विरोध में है जो देश के टुकड़े करने की बात बोले, भगवान के गलत बोले, राम जी के लिए गलत बोले, उनके लिए हम विरोध है. ऐसी पार्टी हमारे को नहीं चाहिए, ऐसे आदमी भी नहीं चाहिए हमारे को नहीं चाहिए जो देश के लिए काम करे. हम बना लेंगे, हम सक्षम. गाववाले हे समोर येऊन म्हणाले की आम्ही मारलं त्यांना, आणि त्यांनी आधी येऊन त्यांना समजून सांगितलं. समजून सांगल्याच्या नंतर पण ते नाही ऐकले. तिथल्या गाववाल्यांची अशी प्रतिक्रिया आहे की जे देश विरोधात नारे लागतात, जे आमच्या रामाचा विरोध करायला, जे आमच्या धर्माचा विरोध करायला, त्यांना आम्ही गावामध्ये घुसू देणार नाही. हे आम्ही आमचं गावातली शाळा आम्ही आमचं बघून घेऊ. आणि हे सर्वांनी करायला पाहिजे. बाहेरचे कोणीही दिलचट्टे, बाहेरचे कोणीही काय म्हणतो आपण, एक बेस घेऊन, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचा एक गट घेऊन गावामध्ये घुसला तर ते आपल्या गावाला सगळ्यात जास्त हानिकारक आहे, सगळ्यात जास्त. आणि ते सरळ सोशल मीडियावर जे नरेटिव्ह पसरवत आहेत ना, जे बीजेपीच्या गुंड्यांनी काहीही केलं तर बीजेपीचे भाई, मला हसू यायला ते व्हिडिओ बघून बीजेपीच्या गुंड्यांनी. आणि हे अभिजित दिपके हे बॉस्टन मधून शिकून आला, याला कळते का पीएम केअर फंड कुठं वापरतात? स्कूलसाठी पीएम केअर फंड वापरा म्हणे. अरे भाई, स्कूलसाठी पीएम केअर फंड कसं वापरता येते? गावामध्ये प्रत्येक निधी गेला जातो, त्या शाळांसाठी निधी जातो, ते सर्व बघायचं काम त्या सरपंच ग्रामसेवकाचं आहे. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. पीएम केअर फंड जर कोविड सारखं कोणती इमर्जन्सी आली तर तिथे वापरण्यासाठी असतो पीएम केअर फंड. नाही की तुम्ही येऊन शाळा चालू करा, तुम्ही येऊन नाल्या साफ करा, तुम्ही येऊन रस्ते साफ करा. पीएम केअर फंड त्याच्यासाठी. आणि उद्या तुम्हाला ऑक्सिजनची गरज पडली, कोविड सारखं काय आलं, इकॉनॉमिक क्रायसिस आली, तर ते पीएम केअर फंड तेच कामी येतो. राईट. आणि तुम्ही म्हणणार तिथे की पीएम न काहीच केलं नाही, सरकार काय करायली, मॅनेजमेंट नाहीये, बरोबर. ते पण तिथे नारे तेच लागणार ना तुमचे. तुम्हाला अल्टिमेटली फक्त बीजेपीला टार्गेट करायचंय. तुमच्या घरात मुलगा जन्मला, तुमच्या घरात मुलगा मेला, तुमच्या घरात चोरी झाली, तुमच्या घरात मोठं धन आलं, याच्यासाठी बीजेपी काहीही करत नाही. बीजेपी हानिकारक आहे, नाही आहे, हे सर्व माणसांना माहिती आहे, हे सर्व पब्लिकला माहिती आहे. तुम्हाला येऊन नरेटिव्ह पसरवणं नाही करायचं आहे. तुम्हाला येऊन नरेटिव्ह पसरवणं आणि लोकांना चुतिया बनवणं किती वेळ करणार तुम्ही? आणि हे आता लोकांना पण समजून चाललंय. हे पण अभिजित दिपकेला आणि या कॉक्रोच जनता पार्टीला नाही समजायले. कुठल्या गावामध्ये गेलं त्या गावातल्या कहाणी सुनी झाली. आता हे सीजेपीच्या वर कोणीही अटॅक केलं तरी यांना वाटतं की बीजेपीनेच अटॅक केलं. अरे भाई, प्रत्येक राम भक्त पण असतात, हिंदू धर्माचे भक्त पण असतात. तुम्ही आतापर्यंत हिंदू धर्माच्या विरोधात नारे लावले, देशाच्या विरोधात नारे, देशभक्त पण असतात तुमच्यावर अटॅक करणारे. तुम्ही एवढं सगळं खुटापिटा केला त्या जंतर मंतर, देशाच्या बद्दल, रामाबद्दल, हिंदू धर्माबद्दल. मग तुमचे दुश्मन बाहेर किती असतील? तुम्हाला कोणी येऊन झापड मारून जाते, मग ते बीजेपीचे गुंडे झाले का? फेक नरेटिव्ह पसरवणं बंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.